पंतप्रधान मोदी म्हणले होते आपकी बार 400 पार, परंतु आपकी बार 400 पार नाही 500 पार. पण हे कसं काय शक्य होईल ते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण समजेल. भाजपने काँग्रेसचे सर्व फंड आणि अकाउंट स्वीज केले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. झारखंडच्या मुख्यमंत्र्याला ईडीने अटक केली आणि हरियाणामधील मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. इलेक्ट्रल बॉन्डची पूर्ण माहिती मीडियावाल्यांनी जनतेपासून संपूर्ण लपून ठेवली. त्याबद्दल मीडियावाल्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती समोर आणली नाही. मीडियाचे मोठे मोठे संवाददाता ज्यांनी इलेक्ट्रल बॉन्डबद्दल लोकांना माहिती सांगायला हवी होती त्यांनी ती लोकांपासून लपवली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये असं वातावरण निर्माण करणे, जो कोणी भाजपच्या विरोधात बोलल त्याचं बोलणं म्हणजे तो हिंदूच्या विरोधात बोलल असं वातावरण निर्माण करणे. आणि हायकोर्टाचे जज देखील रिटायरमेंट घेऊन बीजेपीमध्ये सामील होतात आणि इलेक्शन कमिशनमध्ये आपल्या मर्जीप्रमाणे ऑफिसर पद घेणार. मग एवढा सारा झोल झपाटा केल्यानंतर